नमस्कार. आज 26 ऑगस्ट 2024 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. यासोबतच आपण लोकमत वृत्तपत्र देखील कव्हर करत आहोत. तर चला सुरुवात करूयात आजच्या प्रमुख बातम्या. महिला सुरक्षेला प्राधान्य. जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही. ओके, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही असं का म्हटलेलं आहे, तर सर्वांना माहिती आहे आरोग्य हा विषय कोणत्या यादीत येतो. त्यासोबतच कायदा व्यवस्था किंवा पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे, तर अगदीच राज्य सूचीतील हा घटक आहे. ओके, त्यामुळे त्यांनी काय म्हटलं आहे की सहकार्याची ग्वाही दिलेली आहे. अन्यथा पहा, केंद्र सरकारनेच इथं काय केलं असतं, अतिक्रमण केलं असतं. पण हे काय आहे, फेडरल स्ट्रक्चरच्या विरोधात आहे. ओके, आलं का फेडरल स्ट्रक्चर. ओके, फेडरल स्ट्रक्चर म्हटल्यानंतर GS2 तुम्हाला आठवणं गरजेचं आहे. डन. तर अगदीच त्यांनी सहकार्याची ग्वाही दिलेली आहे व ही एक चांगली किंवा पॉझिटिव्ह न्यूज आहे असं आपण म्हणूयात. त्यासोबत त्यांनी काय म्हटलं पहा, देशातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तसेच गेल्या 10 वर्षात 1 लाख कोटी लखपती दीदी झाल्या. केंद्रात तिसऱ्यांदा आपले सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये 11 लाखांची त्यामध्ये भर पडलेली आहे व या 11 लाखांमध्ये 1 लाख ज्या लखपती दीदी आहेत त्या महाराष्ट्रातून आहेत. ओके, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. मग आता लखपती दीदीला नेमकी काय आहे, म्हणजे ही योजना काय आहे किंवा त्यांना किती रुपये मिळतात, आता ही जी बातमी आहे ना ती लोकमतमध्ये चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. तर पहा, या उद्देश काय आहे, लखपती दीदी बनवण्याचे उद्देश काय आहे, तर पहा, महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, उद्योग क्षेत्रात सहभाग वाढावा, महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाव्या, यासाठी लखपती दीदी ही योजना राबवण्यात आली होती. मग या योजनेअंतर्गत किती मदत मिळते बरं, तर ही योजना बचत गटाला जोडलेल्या महिलांना मदत करण्यासाठी आहे. या योजनेद्वारे महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी 1 ते 5 लाख पर्यंतची बिनव्याजी कर्ज दिले जाते. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं असेल. आता जसं याचं एक जर उदाहरण जर द्यायचं म्हटलं आपण, तर अगदीच बेकरी प्रोडक्टचं एक काय आहे, म्हणजे तुमच्याकडे म्हणजे पहा, जिल्हा उद्योग केंद्र जे असतील ना तिथून काय आहे, ते बेकरी प्रोडक्ट जे असतील त्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालवलं जातं. बरोबर. मग तुम्ही बेकरी प्रोडक्ट जर शिकलात तर अगदीच तुम्हाला नवीन बेकरी टाकण्यासाठी 1 ते 5 लाख रुपयांची काय केली जाते, मदत केली जाते. ओके, व त्यावरती पण कोणतंही व्याज न घेता ती मदत केली जाते. म्हणजे पहा, तुम्हाला बेकरी प्रोडक्ट शिकवण्यापासून ते अगदीच बेकरी टाकण्यापर्यंतचा जो सर्व काही प्रवास आहे त्या कोणत्या योजनेअंतर्गत कव्हर केला जातो, तर लखपती दीदी या योजनेअंतर्गत तो कव्हर केला जातो. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता अगदी फॅक्ट तुम्ही पाठ करून जाऊ शकता, पण चिरकाल लक्षात ठेवण्यासाठी लखपती दीदी योजना काय आहे असं जर आपल्याला क्लिक करायचं असेल तर हे थोडंसं उदाहरण गरजेचं आहे. त्यानंतर या योजनेला लाभासाठी अट काय आहे, मग पहा, तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणीही व्यक्ती शासकीय नोकरदार नसावा, ही एक पहिली अट आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिला लखपती दीदी योजनेसाठी पात्र आहेत. डन. पहा, एक शासकीय नोकरी आणि दुसरं म्हणजे उत्पन्न कितीपर्यंत आहे, 3 लाखपर्यंत असणं गरजेचं आहे. एवढंच या 2 महत्त्वाच्या अटी यामध्ये देण्यात आल्या आहेत. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरती टीका करून विधानसभा इलेक्शनचं त्यांनी काय केलेलं आहे, रणशिंग फुंकलेलं आहे अशी पण बातमी आलेली होती. तर ती बातमी आपल्यासाठी गरजेची नाही, त्यामुळे मी त्याला स्किप केला. त्यानंतर पुढे चला, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळाची मान्यता, अखेरच्या वेतनाच्या 50% रक्कम देण्यात येईल. आता पहा, सर्वांना माहिती आहे कालच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं होतं जे युनिफाईड पेन्शन स्कीम आहे ती काय आहे, न्यू पेन्शन स्कीम काय आहे आणि ओल्ड पेन्शन स्कीम काय आहे, हे सर्व मी तिन्ही पद्धतीने म्हणजे तशा पद्धतीने काय केलं होतं, कंपॅरेटिव्ह स्टडी तुम्हाला सांगितलेली होती. बरोबर आहे. मग अगदीच त्याच्याच पुढे गेल्यानंतर पहा, काल संडे होतं तरी देखील पहा, अगदी कालच्या म्हणजे परवा दिवशी सेंट्रल गव्हर्नमेंटने लागू केलं ना, लगेच कालच्या कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली. आता पहा, संडे असताना देखील मंत्रिमंडळाची बैठक होणं म्हणजे ही खूप महत्त्वाची बाब झाली महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये. मग त्यांनी तशा पद्धतीने लगेच निर्णय तो तडकाफडकी लागू केलेला आहे. पहा, ओके, युनिफाईड पेन्शन स्कीम. आता मग ते काय आहे, तर इथं अगदीच मृणाल सरांचं ही मिमी आहे, तुम्ही ही लवकर लक्षात घेऊ शकता. पहा, हे ओल्ड पेन्शन स्कीम इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळातली होती ती. त्यामध्ये पहा, अगदी जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत ना त्यांना काहीही पैसे तिथं द्यायचे नव्हते. मग ज्यावेळेस मनमोहन सिंग आले 2004मध्ये, त्यांनी ती स्कीम पुढे आणली, पण NPS लागू केले नरेंद्र मोदी यांनी. मग अगदीच त्यामध्ये काय होतं पहा, 14% कोण देणार होते, गव्हर्नमेंट भारत सरकार द्यायचं आणि 10% कोण द्यायचं, तर अगदीच आपण एम्प्लॉई म्हणजे जे
आपली जी सॅलरी आहे त्या सॅलरीमधून 10% कपात केलं जायचं व ते शेअर मार्केटमध्ये गुंतवलं जायचं. मग मी काल सांगितलं की ही स्कीम कशी होती, व्होलाटाईल होती. मग त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये पहा, अगदीच इलेक्शन होते ना, त्या दरम्यानच भरपूर तिथे काय झालं होतं, मागणी चालू होती की ओल्ड पेन्शन स्कीम होती परत एकदा आम्हाला नेऊन ठेवा. पण तसं करणं शक्य नाही आहे, कारण पहा ह्यूज बर्डन टॅक्स. ओके, म्हणजे अगदी खूप तिथे बर्डन यायचं केंद्र सरकारच्या तिजोरीवरती. त्यालाच धरून मी आज एक RBIने सिक्युरिटी विकायला काढलेली आहे, त्याबद्दल पण थोडंसं डिस्कशन करणार आहे. त्यामुळे प्लीज जे विद्यार्थी आता पाहत आहेत व्हिडिओ त्यांनी प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण त्यामध्ये तुम्हाला खूप हेल्पफुल तिथं मी सांगणार आहे. तर पहा, ओल्ड पेन्शन स्कीम केंद्र सरकार लागू करण्याच्या तयारीमध्ये नाही आहे, कारण टॅक्स जास्त बर्डन आहे. यासाठीच त्यांनी काय म्हटलं की आता ठीक आहे, इथं 50% व्होलाटाईल स्कीम होती ना, त्यासाठी आपण काय करूयात, युनिफाईड पेन्शन स्कीम आणूयात. मग त्याला त्यांनी काय केलं आहे पहा, 18% आता केंद्र सरकार देत आहे व 10% आपण भरायचे आहेत, म्हणजे आपल्या सॅलरीमधून 10% कट होतील. मग त्याला कुठं गुंतवण्यात येईल, परत एकदा शेअर मार्केटमध्येच. व शेअर मार्केटमध्ये जरी शेअर मार्केट पडलेलं असेल तरी तुम्हाला काय मिळेल, तिथं मिनिमम ॲश्युअर्ड रक्कम तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. जसं की जर तुम्ही 10 वर्षाची जर सर्व्हिस तुमची सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये झालेली असेल तर तुम्हाला 10,000 रुपये पेन्शन मिळणार म्हणजे मिळणारच. व तुम्ही 25 वर्षापेक्षा जर जास्त सर्व्हिस जर तिथं झालेली असेल तर तुम्हाला डायरेक्टली 50% तिथं रक्कम तुम्हाला मिळेल म्हणजे मिळेलच. ओके, म्हणजे मिनिमम तिथं क्रायटेरिया आता ठेवलेला आहे. व तुमची जर डेथ जर झाली तर तुमच्या फॅमिली मेंबर्सला किती 60% तिथं पेमेंट मिळेल म्हणजे मिळेल, असं त्यांनी मिनिमम क्रायटेरिया त्या आणून दिलेला आहे. फक्त NPSमध्ये हे क्रायटेरिया नव्हता, त्यासाठी ती बॅड होती. बाकी अगदीच हे गुड आहे असं तुम्ही म्हणू शकता. पण अगदी आपण ते पूर्ण राजीव गांधी किंवा इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये तर आता शिफ्ट करू शकत नाही पहा, कारण सरकारी तिजोरीवर तर ताण तर भरपूर आलेला आहे. ओके, थोडं हे पण मान्य करणं गरजेचं होतं. त्यानंतर पुढे चला, आता नेक्स्ट न्यूज आहे पहा, 59 जातींच्या लोकसंख्येमध्ये मोठी तफावत, बार्टीचा उपवर्गीकरणाचा अभ्यास अहवाल तयार झालेला आहे. ओके, बार्टीने SC म्हणजे अनुसूचित जातीसाठीची जी अहवाल आहे किंवा SC मध्ये जी उपवर्गीकरण आहे त्याची तयारी पूर्णतः त्यांनी केलेली आहे. मग आता इथं त्यांनी दिलेलं आहे की कोणत्या जातीला किती त्यांनी रिपोर्ट कार्ड तसं तयार केलेलं आहे, किती रिप्रेझेंटेशन त्यांचं आहे. आता पहा, ही जी रिपोर्ट कार्ड आहे आताच आपल्याला अभ्यास करायचा, आताच याला घेऊन बसायचं आहे का आपल्याला, तर बिलकुल नाही. यावरती आर्टिकल्स वगैरे येतील. मग आर्टिकल नंतर समजून घ्यायचं आपण की खरंच यामध्ये पॉझिटिव्ह किती गोष्टी आहेत व निगेटिव्ह किती गोष्टी आहेत. आता स्वतःहून जर आपण याचा अभ्यास करत बसलो ना, आपला वेळ पण जाईल व ते जास्त पुअर कॉस्ट बेनिफिट पण असेल. त्यामुळे स्किप करा, रिसर्च आत्ताच करू नका. आपला रिसर्च करायचे नाही आहे. ज्यावेळेस येईल लोकसत्ता नक्की आणेल, एखादी विश्लेषण तर नक्की घेऊन येईल, त्यावेळेस मी नक्की तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेलबद्दल सांगेल. ओके, हां, आता जर तुम्हाला कुतूहल असेल ना की SC मध्ये कसं उपवर्गीकरण झालेलं आहे, कोणती जात त्यामध्ये दिलेली आहे, हां, जर तुम्हाला वाचायचं असेल ना तर बिलकुल हे PDF आपल्या टेलिग्रामवरती मी अपलोड केलेली आहे, तिथून हे नक्की तुम्ही वाचून घेऊ शकता. डन. त्यानंतर येतं वित्तीय विधेयके, अर्थसंकल्पाचे वित्तीय विधेयके, अन्य वित्तीय विषयक विधेयके आणि धन विधेयके यांतला फरक अनुच्छेद 110 व 117 नुसार स्पष्ट आहे. सर्वांना माहिती आहे 110 मध्ये 4 शब्द होते. ओके, जर ते 4 शब्द जर असतील ना तर त्याला काय म्हणायचं, धन विधेयक म्हणायचं, व जर नसतील तर 117 म्हणायचं. म्हणजे 117 म्हणजेच काय, आता पहा 110 काय आहे आर्टिकल, तर हे मनी बिलबद्दल आहे. ओके, मनी बिल. व 117 आर्टिकल काय आहे पहा, तर अगदीच फायनान्स बिल. आता या फायनान्स बिलची पण तीच प्रोसिजर आहे पहा. अगदीच याला पण लोकसभेमध्येच मांडलं जातं, जसं बजेटच्या पद्धतीने आहे ना, लोकसभेमध्ये याला जास्त पावर, अगदी त्याच धर्तीवरती 117 आर्टिकल आहे. आता पहा, दर म्हणजे अगदीच आपण काय पाहिलेलं आहे, आर्टिकल 110 पाहिलं पहिल्या दिवशी, त्यानंतर 112 पाहिलं बजेटबद्दल, वित्तीय वार्षिक विवरणपत्र. ओके, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. त्यानंतर आता आलेलं आहे फायनान्स बिल. आता अगदी तेच चर्चा आपण वारंवार करणार नाही आहे. ज्या विद्यार्थ्याला खरंच समजलं नाही आहे त्यांनी प्लीज एकदा रंजन कोळंबे सरांचं किंवा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक तुम्ही काढून वाचून घ्या. त्यामध्ये अगदीच तुम्हाला तशा पद्धतीने फरक वगैरे लगेच लक्षात येईल. जास्त काही फरक नाही आहे. मनी बिल म्हटल्यानंतर किंवा म्हणजे जे फायनान्स वित्त धनाबद्दल काही जरी असेल ना तर त्याला लोकसभेमध्ये जास्त पॉवर आहे. व याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी सांगितलेलं आहे, पैसा याची पॉवर लोकसभेला का जास्त दिलेली आहे. तर पहा, म्हणजे थोडीशी कन्सेप्ट आहे त्या नात्याने सांगतोय. लोकसभेमध्ये कसे जातात, जे मेंबर्स असतात ते कुठून इलेक्टेड असतात, डायरेक्टली इलेक्टेड असतात इथे, बरोबर आहे. आणि राज्यसभेचे मेंबर कसे असतात, तर ते सिलेक्टेड असतात. म्हणजे तुम्ही स्वतःहून तिथं मत देता का, तर बिलकुल नाही आहे. ओके, त्यामुळे त्यांना आपण सिलेक्टेड असं करूयात व हे इलेक्टेड असतात. मग मला सांगा जास्त पॉवर कोणाला पाहिजे, आपल्याकडे काय आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जास्त सिलेक्टेड व्यक्तीला पॉवर असेल की इलेक्टेड व्यक्तीला,
तर इलेक्टेड व्यक्तीला जास्त पॉवर असणं गरजेचं आहे। या नात्याने लोकसभेला पॉवरफुल करण्यात आलेलं आहे 110, 112 आणि 117 या विधेयकांतर्गत। डन, एवढं फक्त तुम्ही फरक लक्षात ठेवा, बाकी काही गरजेचं नाही आहे। म्हणजे लोकशाही आपल्या देशामध्ये त्यासाठी म्हणजे पहा, अगदीच लोकशाही स्वरूपातून ते व्यक्ती गेलेले आहेत व त्यांना पैसा खर्च करायचा आहे, त्यासाठी त्यांना पॉवर तर पाहिजेच ना। नाहीतर काय होतं पहा, इथे बहुमत नसेल, आता अगदीच लोकसभेमध्ये बीजेपीला बहुमत होतं, पण राज्यसभेमध्ये पूर्वी बीजेपीला बहुमत नव्हतं। मग त्यावेळेस काय होतं पहा, बीजेपीला तिथं बॅकफुटवर आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत असते। मग असं होऊ नये यासाठी राज्यसभेचीच पॉवर पहिल्यांदाच त्यांनी कमी केलेली आहे। डन, म्हणजे चेक्स अँड बॅलन्स आपल्या लोकशाहीमध्ये ना, किंवा सॉरी भारतीय संविधानामध्ये खूप बेस्ट आहे। ओके, ज्यावेळेस तुम्ही भारतीय संविधान शिकता ना, त्यावेळेस तुम्हाला लाईव्ह डॉक्युमेंट कसं आहे हे जर विचारलं ना परीक्षेत, त्यावेळेस UPSCने याच्या पूर्वी पण विचारलेलं आहे लाईव्ह डॉक्युमेंट कसं आहे संविधान आपलं, तर त्यावेळेस पण ही उदाहरणं तुम्ही देऊ शकता की अशा पद्धतीने चेक अँड बॅलन्स केलेलं आहे, नियंत्रण आणि संतुलन दोन्हीकडे आहे। यासाठीच याला आपण काय म्हणतो, तर एक जिवंत डॉक्युमेंट आहे आपलं भारतीय संविधान। डन, त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, पेन्स प्रकल्पात AI ने वन्यजीव निरीक्षण। कंबाईन परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो पहा, किंवा सरळ सेवा भरतीच्या परीक्षेला पण प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये AI ने निरीक्षण ठेवलं जात आहे। महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पात, म्हणजे आता पहिलंच आहे म्हणू शकता तुम्ही, तर कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये AI द्वारे निरीक्षण ठेवलं जातं, तर अगदीच तिथे जर पेन्स व्याघ्र प्रकल्प असेल तर आपल्याला काय सांगता येतं, तेच उत्तर आहे। का, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला त्यांनी यूज केलेला आहे। आता पहा, व अगदी ही काळाची गरज पण आहे, आता आपल्या जवळ सुविधा असतील तर आपण यूज करणं गरजेचं आहे। मग ती त्याला धरून ही न्यूज तुम्ही लक्षात ठेवू शकता। ओके, म्हणजे डायरेक्टली वन लाईनर प्रश्न आहे, त्यामुळे लक्षात ठेवा। त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, वाहन अपघातग्रस्तांना मिळू शकतील कॅशलेस उपचार। हिट अँड रन प्रकरणात अपघात भरपाई योजना सर्वोच्च न्यायालयाच्या यंत्रणा तयार करण्याबाबतचा विचार। आता पहा, हिट अँड रन प्रकरणाबद्दल एक योजना आलेली होती एप्रिल 2022 मध्ये, केंद्र सरकारने आणली। काय पहा, की ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतं ना, त्यावेळेस ड्रायव्हर पळून जातात का, तर त्यांना माहिती असतं जर आपण जमावाच्या जर हाती लागलो तर इथून काही सुटणं म्हणजे हे आहे, म्हणजे इथून सुटता येणार नाही आपल्याला, ते त्यांना माहिती असतं, बरोबर। मग यासाठी ते हिट अँड रन तशा पद्धतीने पळून जातात। पण पहा, ते पळून गेल्यामुळे प्रॉब्लेम काय होते, जो व्यक्ती म्हणजे अपघात झालेला आहे त्या व्यक्तीला पुरेशी मदत तिथं मिळू शकत नाही, किंवा आता इथे ॲक्सिडेंट जर झालेला असेल तर दुसऱ्या गाड्या अगदीच तिथून निघून जातात का, याच्यापूर्वी तर भरपूर तसं व्हायचं, कारण पोलीस तिथे म्हणजे त्यांना खूप परेशान करायचं। ज्या व्यक्तीला आपण मदत केलेली आहे ना, तर त्या व्यक्तीलाच, ज्यांनी मदत केलेली आहे त्यालाच खूप तिथं विचारणा वगैरे केली जायची पूर्वी पोलिसांमध्ये। ओके, मग तसं होऊ नये, ओके, आपण स्वतःहून पुढाकार घ्यावं, यासाठी त्यांनी काय केले, केंद्र सरकारने 2022 साली योजना आणली की ज्या व्यक्तीने ज्या पेशंटला जर मदत केलं ना, तर आम्ही त्याला एकही प्रश्न वगैरे विचारणार नाही, फक्त हां थोडेसे जर काही चौकशीचे प्रश्न असतील तर विचारू, पण आम्ही तुम्हाला परेशान करणार नाही, असं ज्यावेळेस म्हटलं ना, मग तेव्हापासून ती योजना पुढे यायला लागली। ओके, व तशा पद्धतीनेच अगदीच सर्वांना तिथे मदत वगैरे मिळू लागली। पण पहा, ज्यावेळेस मदत मिळाली ना, प्रॉब्लेम काय झाला, विमा, ओके, LIC, सॉरी LIC तर म्हणता येणार नाही, फक्त ती एक कंपनी आहे। ओके, इन्शुरन्समध्ये आता तिथं काय व्हायला लागलं पहा, घोळ व्हायला लागला। कारण अगदीच तुम्ही पहा, आपण ज्यावेळेस गाडी खरेदी करतो, आता 4 व्हीलर जर असेल तर इन्शुरन्स तर कंपल्सरीच आहे, तसं 2 व्हीलरला पण आहे, पण जास्त करून आपण 4 व्हीलरचा विचार करूया तिथे। ओके, 4 व्हीलरला ना तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्स तरी कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी आहेच। जर गाडी रस्त्यावर काढायची म्हटलं तुम्हाला तर इन्शुरन्स कंपल्सरी आहे। मग काय होतं पहा, एक इथे काय करूयात, ए गाडी आहे व इथे एक बी गाडी आहे असं आपण कन्सिडर करूयात, व ए गाडीने बी गाडीला उडवलं, बरोबर। मग बी गाडीचं इथं पूर्ण तर म्हणजे ती नाहीशी झाली किंवा म्हणजे पूर्ण चुरा झाली असं समजा। ओके, मग पहा, थर्ड पार्टी इन्शुरन्स काय म्हणतं, तर तिसऱ्या ह्या व्यक्तीचं नुकसान झाले ना, तर याला भरपाई देण्यासाठी, याला भरपाई मिळण्यासाठी या व्यक्तीने केलेलं ते इन्शुरन्स असेल। ओके, ये व्यक्तीने बी पार्टीला मिळण्यासाठी, सॉरी बी गाडीचं जे नुकसान झालेलं आहे ना, त्याची भरपाई करून देण्यासाठी ते इन्शुरन्स केलेलं असतं। पण प्रॉब्लेम काय व्हायला लागली पहा, हिट अँड रन प्रकरणामध्ये गाड्या वगैरे तिथं सापडायला लागल्या, पण जे नुकसान झालेलं आहे ना, त्याचं नुकसानची भरपाई कुणी द्यायला तयार नाही। मग तशा पद्धतीने केस गेलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये। ओके, मग अगदीच पहा, ज्या व्यक्तीने ए व्यक्तीने जे बी व्यक्तीला तिथे हे केलेलं आहे, म्हणजे हिट अँड रन केलेलं आहे। ओके, मग त्या प्रकरणात पहा, बी गाडीमधील जो व्यक्ती आहे तो पेशंट तशाच पद्धतीने रस्त्यावरती वगैरे पडलेला असेल, मग त्याला घेऊन गेले त्यांनी हॉस्पिटलमध्ये, मग हॉस्पिटलचं बिल कोण भरणार आता इथे, प्रश्न बरोबर आहे ना। ओके, मग बिल कोणी भरायचं, तर आता अगदीच ए व्यक्तीने काय केलं होतं, थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतलेलं होतं, त्यामुळे आता कायद्यानुसार तर ए व्यक्तीचं जे इन्शुरन्स कंपनी आहे ना, त्यांनी हे बिल भरणं गरजेचं आहे बी व्यक्तीचं। पण प्रॉब्लेम काय आहे, आपल्याकडे इन्शुरन्सचे नियम खूप आहेत, टर्म्स अँड कंडिशन खूप आहेत, त्यासाठी सुप्रीम कोर्टाने आता काय केलेलं आहे पहा, त्यांनी म्हटले
की आता आपण एक नवीनच योजना वगैरे तिथे तयार करूयात किंवा नियमावली आपण तयार करणं गरजेचं आहे, असं त्यांनी विचार व्यक्त केलेला आहे. व आता इन्शुरन्स सेक्टरमध्ये किती हे झालेलं आहे ते पहा. हजारो अपघात झाले आहेत व दाव्यांची संख्या फक्त 200च आहे. ओके, म्हणजे दावे पास किती झालेत फक्त पहा 200, आणि 1000 पद्धतीने अपघात झालेले आहेत रस्त्यांवरती, पण फक्त त्यांना मदत मिळू शकली फक्त 200 व्यक्तींनाच तिथे मदत मिळू शकली. ही खूप दुर्दैवी आपल्याकडे काय आहे आकडेवारी आहे असं लक्षात येईल. त्यानंतर पहा आता 2022 हिट अँड रन प्रकरणात अपघात झालेले आहेत 67,387. त्यानंतर 2022-23 या आर्थिक वर्षात हिट अँड रन योजनेअंतर्गत दावे फक्त 205 झालेले आहेत. समजलं का तुम्हाला? म्हणजे 67,387 काय आहेत केसेस घडलेले आहेत व त्यापैकी 205 जणांनाच तिथं मदत मिळू शकलेली आहे. व आपण काय करतो, सर्वांना कंपल्सरी केलेलं आहे इन्शुरन्स घेणं. थर्ड पार्टी इन्शुरन्स तरी कंपल्सरी आहे म्हणजे आहेच. ओके, मग एवढं असताना देखील पहा आपल्याकडे किती दुर्दैव आहे, 67,000 पैकी फक्त 205च जणांना तिथं क्लेम मिळू शकलेला आहे. बाकी मग आपण जे पैसे भरत आहोत, आता अगदीच जर इन्शुरन्स वगैरे जर घ्यायचं म्हटलं तर 3,000च्या पुढेच असेल आपल्याला. ओके, मग ते किती व्हॅल्यू आहे किंवा इन्शुरन्स कंपनी आपल्याकडून किती लूट वगैरे तिथं केली जात आहे. ओके, म्हणजे हे खूपच भयावह आपलं इथं बेसिकली दिसत आहे. त्यानंतर निकाली काढलेले दावे 95 आहेत. 5 वर्षात हिट अँड रन प्रकरणामधील मृत्यू 660 आहेत व जखमीची संख्या पहा 193 आहे. व नुकसान भरपाई वितरित 1,86,00,000 रुपये एवढी रक्कम फक्त त्यांनी काय वितरित केलेली आहे. ओके, ही जी आकडेवारी आहे हे फक्त थोडंसं लक्षात ठेवा. हिट अँड रन प्रकरणाबद्दल जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला त्यासाठी ही महत्त्वाचं आहे. त्यानंतर सर्वांना माहिती आहे लास्ट इयरला थोडंसं आंदोलन पण झालेली होती. कशाबद्दल? भारतीय न्याय संहितेमध्ये त्यांनी काय केलं होतं पहा, तर 10 लाखाची तरतूद केली होती. डायरेक्टली जर तुम्ही ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे व त्या म्हणजे हिट अँड रन प्रकरणामध्ये जो पेशंट आहे त्याला जर तुम्ही मदत करणार, ते जर तुम्ही तिथून पसार झालेला असाल, जर ड्रायव्हर जर पसार झालेला असेल ना, त्याला 10 लाखाचं तिथं दंड देण्याची त्यांनी तरतूद केली होती भारतीय न्याय संहितेमध्ये. ओके, व 7 वर्ष आय थिंक तशा पद्धतीने जेलचं पण त्यामध्ये प्रावधान होतं. मग त्याबद्दल ड्रायव्हर संघटनांनी तिथं काय केलं होतं गेल्या वर्षी पहा उठाव केलेला होता. मग त्याचं नेमकं कारणच ती आहे. हिट अँड रन प्रकरणाची आपल्याला जर खरी स्थिती देशातली पाहायची असेल तर ही आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डन. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे पहा, भारतीय रिझर्व्ह बँकेची एक नोटीस आलेली आहे जे कशाबद्दल आहे, सिक्युरिटीबद्दल आहे. आपण वाचू शकता पहा, राज्य सरकारी 10, 15, 20 आणि 25 वर्षीय सरकारी स्टॉक म्हणजेच काय सिक्युरिटीजचा लिलाव होण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने एकूण 6 लाख कोटी दर्शनी मूल्य दिनांकित सिक्युरिटीजचा लिलावाद्वारे विक्री करण्याचा अधिकार दिला आहे. यील्ड आधारित लिलाव बहुमूल्य पद्धतीवर भारतीय रिझर्व्ह बँक कोअर बँकिंग सोल्युशन ई-कुबेर अंतर्गत दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच मंगळवार रोजी होईल व वैयक्तिक गुंतवणूकदार देखील रिटेल डायरेक्ट पोर्टलद्वारे गैरस्पर्धात्मक योजनेनुसार बोली लावू शकतात. इतर तपशिलासाठी रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर तुम्ही दिनांक 23 ऑगस्ट रोजीचे प्रेस प्रकाशन पाहावे. आता पहा, या गोष्टीमध्ये आपल्याला 2-3 पॉईंट इथं नक्कीच शिकायला मिळतील. तर इथे आपल्या अगदीच जे प्लॅटफॉर्म आहे, RBIचं जे प्लॅटफॉर्म आहे ना, त्या प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे असा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो व CDS परीक्षेला याच्या पूर्वी प्रश्न आलेला आहे. तर RBIचं प्लॅटफॉर्मचं नाव आहे पहा ई-कुबेर प्लॅटफॉर्म. ओके, हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. ई-कुबेर प्लॅटफॉर्मवरतीच सर्व RBIची जी विक्री केली जाते, खरेदी विक्री जी केली जाते ना, ती ई-कुबेर प्लॅटफॉर्मवरून केली जाते. डन. हा पॉईंट एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, आता सिक्युरिटीचा लिलाव होणार आहे. का लिलाव होत आहे बेसिकली, तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र सरकारकडे पैसे कमी आहेत, बरोबर. मग यांनी काय केले आहेत, प्रमाणपत्र तयार केलेले आहेत. ओके, काही प्रमाणपत्र तयार केलेले आहेत. किती कोटीचे पहा, 6 लाख कोटी रुपयांची ही प्रमाणपत्र आहेत व ही प्रमाणपत्र त्यांनी कोणाला दिलेली आहेत, RBIला दिलेली आहेत. मग आता RBI काय करत आहे, या प्रमाणपत्राचं लिलाव करेल. ओके, म्हणजे त्यांची विक्री करेल. विक्री केल्यानंतर यांना काय मिळेल, पैसे मिळतील. ओके, हे विक्री केल्यानंतर पहा, आता मी जर सर्टिफिकेट ते विकत घेतलं तर मी यांना काय देतो, पैसे देतो. मग हे पैसे कुठे जातील, RBIकडे जातील व RBI ते पैसे कोणाला देईल, महाराष्ट्र राज्य सरकारला देईल. अशा पद्धतीने ही सिक्युरिटीज वगैरे विक्री केली जाते. आता ही किती दिवसांसाठी ही सिक्युरिटीज विक्री केली जात आहेत किंवा हे जे सर्टिफिकेट आहे ना, हे किती दिवसांसाठी विक्री केली जाणार आहे, तर अगदीच 10, 15 आणि 20
10, 15, 20 आणि 25 वर्षासाठी ही लिलाव आहेत. आता पहा, या घटनेला थोडंसं मी पुढे घेऊन जातो, कारण काही विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी नवीन आहेत अर्थशास्त्रामध्ये किंवा ज्यांना अगदीच फक्त त्यांनी फॅक्च्युअल बेस्ड वगैरे जर याच्यापूर्वी अभ्यास केला असेल ना, तर त्यांना हे समजलं नसेल. तर मी थोडंसं पुढे घेऊन जाईल. आता ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांनी इथंच थांबलं तरी चालेल, पण मला थोडंसं ही कन्सेप्टला आणखी थोडंसं इलॅबरेट करायचं आहे. त्यानिमित्ताने पहा, आता अगदीच एकीकडे प्रायव्हेट फर्म असतात व एकीकडे असतं गव्हर्नमेंट. ओके, मग पहा, प्रायव्हेट फर्ममध्ये काय, आता माझी जर कंपनी असेल ॲपल, ओके, मग मला ॲपलचा मोबाईल बनवायचा आहे किंवा आयफोन तर तयार करायचा असेल, तर मार्केटमध्ये काय लागतील, मला पहिल्यांदा पैसे लागतील. ओके, त्या पैशानुसार मी पहा माझी इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकतो. ओके, म्हणजे त्याला जी लागणारी मशिनरी आहे, हे पैसे देऊन मी काय मशिनरी वगैरे खरेदी करू शकतो. बरोबर आहे, अगदीच. मग ती मशिनरी वगैरे आणून माझं ॲपलचं मोबाईल वगैरे तयार होईल. मग मी काय करेल, हे ॲपलचं मोबाईलची विक्री करेल व विक्री केल्यानंतर हे जे पैसे मी घेतलेले होते ते पुन्हा त्यांना परत फेडेल. मग हे प्रायव्हेट फर्मसाठी असं होतं. मग ती तशाच पद्धतीने पहा गव्हर्नमेंटसाठी पण. गव्हर्नमेंट काय करते, अगदीच आता लाडकी बहिणीची योजना आली. मग लाडकी बहीण योजना आल्यानंतर पहा त्यांना पैसे द्यायचे आहेत सर्व महिलांना, बरोबर. मग किती खर्च होणार आहे त्यांचा, तर 46,000 रुपये कोटी 46,000 कोटी रुपये एवढा त्यांचा खर्च होणार आहे, बरोबर. मग एवढा जर खर्च व्हायचा असेल तर आता ह्यांच्याजवळ पैसे आहेत का, तर बिलकुल नाही. टॅक्स कलेक्शनमधून वगैरे एवढं होईल का ह्यांचं कलेक्शन, तर बिलकुल होणार नाही. मग हे काय करतील, तर अशा पद्धतीने ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष आणि 25 वर्षाचे काय करतील, सिक्युरिटीज विकायला काढतील, म्हणजे प्रमाणपत्र विकायला काढतील. यालाच आपण बॉन्ड पण म्हणतो. ओके, मग हे विकायला काढल्यानंतर पहा आपण खरेदी करतो. का खरेदी करतो बरं, तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते ना. आता कारण पहा, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये ऐका बरं तुम्ही, तर SBI आपला किती व्याज देत आहे, जर तुम्ही सेव्हिंग खात्यामध्ये जर पैसे ठेवला तर आज घडला फक्त 2% व्याज देत आहे. मग 2% व्याजानं आपलं काय होणार आहे, तर बिलकुल काहीच होणार नाही. त्यासाठी आपण काय केलं, ही स्कीम स्किप केली. आपल्या SBI मध्ये वगैरे आपण पैसे ठेवले नाही. मग पैसे कुठे ठेवायचे आपण, तर अगदीच असे बॉन्ड वगैरे जे असतील ना त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. व पहा, महाराष्ट्र राज्य सरकारचं जर बॉन्ड असेल ना, किंवा जी सिक्युरिटी आहे महाराष्ट्र सरकारची, ती अगदीच महाराष्ट्र राज्य सरकार कुठं पळून जाणार नाही आहे ना. त्यामुळे पहा, आता ॲपल कंपनीमध्ये मी गुंतवणूक करताना एखाद्या वेळेस विचार करेल का, तर ॲपल कंपनी जर भारत देश सोडून गेली तर मग माझे पैसे कोण देईल वापस, असं मी विचार करू शकेल. ओके, पण इथे करू शकतो का आपण विचार, महाराष्ट्र सरकार कुठं जाणारच नाही ना. फक्त 5 वर्षांना ते सरकार बदलेल, पण ते जे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे ना त्याची रक्कम तरी कुठे जाणार नाही. पहा, कारण जरी सरकार वगैरे जर नकार दिला ना, आम्ही तुम्हाला दिलं नाही, तर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट तिथं आहेतच ना. मग आपले पैसे कुठेच गेले नाही, ह्या विश्वास आहे. त्यामुळे मी काय करेन, इन्व्हेस्ट करेल राज्य सरकारच्या बॉन्डमध्ये. मग ती तशाच पद्धतीने पहा, गव्हर्नमेंट काय करेल, हे माझ्याकडून इन्व्हेस्टमेंटचा पैसा घेईल व हे पैसे कुणाला वाटेल, महिलांना सर्व वाटेल व तशा पद्धतीने काळाची गरज वगैरे ते भागवत जातील. ओके, हे 2 पद्धतीचे असतात पहा. मग अगदीच आता प्रायव्हेट कंपनीला पण पैशाची गरज असते व गव्हर्नमेंटला पण पैशाची गरज असते, हे आपण ह्या गोष्टीमधून पाहिलं. मग आता याचं थोडंसं पुढे गेल्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे. ओके, एकच मिनिट, ह्याला सर्वांना मी क्लिअर करेन. हां, तर पहा, दोन पद्धतीच्या इथं लोन असतात. तर एक असतं शॉर्ट टर्म व एक असतं लॉंग टर्म. ओके, व इथं पण तसंच गव्हर्नमेंट पण 2 पद्धतीचे लोन घेते. एक असतं शॉर्ट आणि दुसरं असतं लॉंग. ओके, आता हे जी गोष्ट सांगतोय ना मी, प्लीज लक्षात घ्या, हे प्रिलिम्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. UPSCने याच्यापूर्वी भरपूर वेळेस हे प्रश्न विचारलेलेच आहेत. जर पहा, आता शॉर्ट टर्मला जर तुम्ही म्हटलात, आता अगदीच गव्हर्नमेंटमध्ये पण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीने 2 लोन घेतले जातात व प्रायव्हेटमध्ये पण शॉर्ट आणि लॉंग असे 2 लोन घेतले जातात. मग आता आपण काय करायचं आहे, आपल्याला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मनुसारच आपण याला अभ्यासण्याचा प्रयत्न करूयात. एक मिनिट द्या, परत एकदा याला क्लीन करतो. आता आय होप तुम्हाला ही गोष्ट समजलेली असेल. तर आता पहा, शॉर्ट टर्म. ओके, शॉर्ट टर्ममध्ये जर गव्हर्नमेंटनी, आता इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी जर पैसे जर काढायचं म्हटलं तर त्यांना काय करावं लागतं, ट्रेझरी बिल हे इश्यू करावं लागतं, किंवा CMB किंवा वेज मीन्स अँड अलाउन्सेस अशा पद्धतीने ही तीन पद्धतीचे त्यांनी तीन पद्धतीचे हे सर्टिफिकेट असतात बेसिकली. यानुसार हे काय करतात, म्हणजे असे जर सर्टिफिकेट इश्यू केले तर पैसे हे कलेक्ट करू शकतात. आता हे CMB काय आहे, WMA वगैरे काय आहे ना, हे प्लीज इकॉनॉमिक्सच्या लेक्चर्समध्ये जा, कारण तिथे म्हणजे आता ही खूप डिटेलमध्ये गेल्यासारखं आहे. फक्त लक्षात ठेवा, शॉर्ट टर्ममध्ये जर पैसा उचलण्यासाठी ना एक तर ट्रेझरी बिलचा वापर केला जातो किंवा CMBचा किंवा वेज अँड मीन्सचा तरी इथं वापर केला जातो गव्हर्नमेंट मार्फत शॉर्ट टर्मसाठी, बरं, म्हणजे 1 वर्षाच्या आतसाठी. त्यानंतर इथेच काय आहे, प्रायव्हेट फर्म जर असेल, प्रायव्हेट फर्म इथं कोणता यूज करेल मग, तर अगदीच पहा, सी पेपर किंवा प्रोप्रायटरी नोट्स. ओके,
याचा तरी तिथं वापर करून काय केलं जातं पहा, ते पैसे कलेक्ट केले जातील. डन. मग अगदीच आता याच्या विरोधात आहे लॉंग टर्म. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. तुम्ही याची स्क्रीनशॉट तरी काढा किंवा मी मृणाल सरांच्या जे हँडआउट आहे ना त्यामधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. ओके, काळजी करू नका, फक्त हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आहे लॉंग टर्मचं बद्दल एकदा बोलूयात. हां, आता इथं लॉंग टर्म. लॉंग टर्ममध्ये पण पहा तसंच इकडे आहे गव्हर्नमेंट व त्याच्यानंतर येतं प्रायव्हेट फर्म. ओके, मग आता काय काय इश्यू केले जातात पहा. तर गव्हर्नमेंट जर तुम्ही म्हटलात ना तर अगदीच इथं काय केले जातं, पहिल्यांदा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इथे इश्यू केली जातात, सिक्युरिटीज. त्यानंतर सॉव्हरीन बॉन्ड. ओके, सॉव्हरीन बॉन्ड किंवा SDL. ओके, हे गव्हर्नमेंटमार्फत इश्यू केले जातात. त्यानंतर फर्म जर असेल तर तिथं शेअर इश्यू केले जातात, बॉन्ड किंवा डिबेंचर. ओके, हे असं इश्यू करून काय केलं जातं पहा, मार्केटमधून पैसे घेण्याचा प्रयत्न केला जातो. डन. व लॉंग टर्म जर तुम्ही पैसे जर काढत असाल तर याला काय म्हणतात, कॅपिटल मार्केट म्हणायचं, कॅपिटल मार्केट. व जर शॉर्ट टर्मसाठी जर तुम्हाला पैसे हवे असतील तर त्याला आहे पहा अगदीच मनी मार्केट. हे पॉईंट लक्षात ठेवा. मनी मार्केट कधी म्हटलं जातं तर ज्यावेळेस आपल्याकडे शॉर्ट टर्मसाठी आपण लोन घेतो ना त्यावेळेस मनी मार्केट म्हटलं जातं, व ज्यावेळेस लॉंग टर्मसाठी आपण पैसे घ्यायचा प्रयत्न करतो त्याला कॅपिटल मार्केट म्हटलं जातं. मग आता पहा, आज घडीला RBI जे हे काही करणार आहे ते 10, 15, 20 आणि 25 वर्षासाठी घेत आहे लोन, बरोबर. मग त्याला काय नाव देण्यात आलेलं आहे, लॉंग टर्मसाठी कॅपिटल मार्केट आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. मग इथं आलेलं आहे का, सिक्युरिटीजचा अर्थ आलं का. ओके, पाहून घेऊ शकता तुम्ही सिक्युरिटीजचा लिलाव. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. सरकारी स्टॉक सिक्युरिटीजचा लिलाव इथं करण्यात येत आहे. ओके, मग त्यांनी सिक्युरिटीज का अर्थ वापरलेला आहे तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी इथं जास्त वर्षासाठी त्यांनी घेत आहेत, या नात्याने त्यांनी सिक्युरिटीचा वापर केला. पण जर ह्याच जागी जर प्रायव्हेट फर्म जर असते तर त्यांनी काय शेअर मार्केटचा शेअरचा तिथं वापर केला असता किंवा बॉन्डचा तरी तिथं वापर केला असता. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे या नात्याने त्यांनी सिक्युरिटीचा वापर केला. व हे जे मार्केट आता चालवलं जाणार आहे 27 ऑगस्ट रोजी जे लिलाव होणार आहे ते कोणत्या मार्केटमध्ये होणार आहे तर कॅपिटल मार्केटमध्ये होणार आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. व पहा, फक्त एका ॲडव्हर्टाईजनुसार आपण काय केलेलं आहे, एवढा मोठा एक कन्सेप्ट होती जी की प्रिलिमसाठी खूप महत्त्वाची आहे. मी सांगितलं ना, कुबेर प्लॅटफॉर्म एक येऊ शकतं. त्यानंतर हे जे सिक्युरिटीज आहे त्याबद्दल पण प्रश्न येऊ शकतो. तर अशा पद्धतीने फक्त आपण एका ॲडमधून एवढं काही शिकून घेतलेलं आहे. तर आता आपण इथं अगदीच थांबायला हवं. त्यानंतर आता द हिंदू पाहूयात. आता पहा, द हिंदूमध्ये जर तुम्ही ओरली जर पाहिलात तर बातम्या जास्त कामाच्या नाही आहेत, तर अगदीच ज्या आहेत त्या आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, पहिली बातमी आहे टेलिग्रामचे जे CEO आहेत पवेल डुरोव, हे रशियन आहेत. ओके, व ते फ्रान्समध्ये गेलेले होते. व फ्रान्समध्ये कोणते लॉ चालू होतात, युरोपियन युनियनचे लॉ चालू होतात. व युरोपियन युनियनच्या लॉनुसार त्यांना अटक करण्यात आलेली आहे पहा. व ही खूप मोठी घटना आहे. आता रशियाने मग त्याला विरोध तर केलेलाच आहे कारण ते रशियाचे होते. पण प्रॉब्लेम काय आहे पहा, यांना युरोपियन युनियनच्या लॉनुसार का अटक केलेली आहे तर अगदीच टेलिग्राम भरपूर गोष्टी व्हायलेट करतं असं युरोपियन युनियनचं तिथं म्हणणं आलेलं आहे. व आपल्याला पण माहिती आहे भारत देशामध्ये आता अगदीच आपलंच जर उदाहरण घेतलं तर आपण पण डेली कॉपीराईट इश्यू करतच असतो. जसं द हिंदू मी काय करतो, आपलं टेलिग्राम चॅनलवरती वगैरे ते अपलोड करतो. आता ते ठीक आहे, आपण एज्युकेशनल पर्पजसाठी किंवा म्हणजे आपलं फेअर यूज आहे ते मान्य करूयात आपण. तरी देखील पहा, टेलिग्राममध्ये थोडेसे पॉलिसी तिथे काय आहेत, ढगळ आहेत, ज्या माध्यमातून क्रिप्टो करन्सी पण तिथे इश्यू वगैरे केली जाते असे त्यांनी आरोप ठेवले आहेत युरोपियन युनियनने. त्यामुळे त्यांना फ्रान्समध्ये आल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे अगदीच ही इंटरनॅशनल न्यूज आहे, तरी पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की युरोपियन युनियनच्या लॉनुसार त्यांना अटक झालेली आहे व ते रशियाचे आहेत. त्यामुळे परत एकदा ना हे काय म्हणतो आपण, जे कैद्यांची देवाणघेवाण आहे ते परत एकदा चर्चेत येऊ शकतं. व अगदीच द हिंदू किंवा आपलं जे लोकसत्ता आहे त्याबद्दल आर्टिकल येईल, त्याबद्दल आपण नक्कीच पुन्हा चर्चा करूयात. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, लाल चंदनबद्दल लेख आलेला आहे, स्किप करू शकता, तसं काही नाही आहे. त्यानंतर इथे पहा, अजमेर 1992 त्यातील जे हे आहेत काय म्हणतो आरोपी होते ना त्यांना जेल झालेली आहे नुकतंच, मग त्याबद्दलची ही केस स्टडी आलेली आहे. आता पहा, अगदी इथं वॉर्निंग दिलेली आहे पहा. अगदीच जे घटनाक्रम घडलेला होता 1992 अजमेर केसचा, तर हा घटनाक्रम दिलेला आहे. त्यामुळे जर शक्य झालं ज्या विद्यार्थ्यांना अगदीच क्राईम बद्दल स्टोरी किंवा म्हणजे ते केस स्टडी जर वाचायचं असेल ते वाचून घेऊ शकता. पण पहा, सर्वांना नाही आहे कारण ही ट्रिगर वॉर्निंग आहे. ओके, त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, अगदीच मी टू मुवमेंट इन मल्याळम फिल्म इंडस्ट्री. ओके, जे हेमा कमिटीची रिपोर्ट आली त्याबद्दल आहे. आता अगदीच मी कालचं द हिंदू वाचलं पहा, त्यामध्ये मी हायलाईट पण केलेलं आहे, जस्टिस हेमा कमिटीचा रिपोर्ट वगैरे सर्व केलेलं आहे. पण अगदीच आजचं जर द हिंदू पाहिलात ना त्यामध्ये पण परत तेच आलेलं आहे, हेमा कमिटी म्हणजे भरपूर आलेलं आहे. हे पहा लेख, रियालिटी ऑफ रिअल लाईफ एक्सप्लॉयटेशन ॲज अ स्ट्रक्चरल प्रॉब्लेम. ओके,
के हेमा कमिटी डन. त्यानंतर इथे पण नाही हे पब्लिक हेल्थ डिव्हायसेसचा आहे, म्हणजे स्मार्ट वॉचबद्दल वगैरे आलं ते आर्टिकल आहे, त्याला मी वाचून सांगणार आहे उद्या. ओके. त्यानंतर पुढे इथे पहा 2013ला ज्यावेळेस 2012मध्ये निर्भया प्रकरण झालं त्यानंतर फाशीची शिक्षा देण्यात यावी का, डेथ पेनल्टी फॉर रेप, याबद्दल जी कमिटी बसलेली होती त्यांचे रिकमेंडेशन्स वगैरे इथं देण्यात आलेले आहेत. हे पण मी उद्याच्या लेक्चर्समध्ये घेणार आहे. जर शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून आज वाचून घेऊ शकता हे. ओके. तर आता आय थिंक आपण इथे थांबलं पाहिजे. त्यानंतर पहा एका विद्यार्थिनींचा कमेंट होता मला आपल्या चॅनलवरती की सर जे डेलीचे आर्टिकल्स आहेत, आता अगदीच पहा आज आर्टिकल आपण घेतला, आता ही लोकसभेचं हे काय आहे, संविधान भान आहे, हे पण एक आर्टिकल आहे असं आपण कन्सिडर करूयात. की बहुना आता जर काल वगैरे जर गेलात आपण तर ओके, तर इथे पण पहा नापास जर वाढले करायचे काय, आता हा पण आर्टिकल आहे लोकमतमध्ये तशा पद्धतीने आलेला आहे. मग आता हे आर्टिकल्स वगैरे जे आहेत ना यांना आपण कसं एकत्रित वगैरे घ्यायचं, किंवा एखादी बुक मिळतं का, तर लोकसत्ताचे जे आर्टिकल आहेत ना त्याचे संपादकीयचं एक बुक मिळतं, पण ते वार्षिक येतं. किंवा द हिंदूचं जर तुम्ही एडिटोरियल जर वाचत असाल ना त्याचं पण एक बुक येतं, ते वार्षिक असतं. ओके. असं डायरेक्टली तुम्हाला मंथली तर मिळणार नाही. मग मी काय केलेलं आहे पहा, आता जर तुम्ही ही जी PDF आहे, आता अगदीच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जर गेलात ना तर तुम्हाला ही PDF मिळेल. आता मी पूर्वी काय केलं होतं पहा, पूर्वी जुलै महिन्यापासून मी मॅगझिन देण्याचा प्रयत्न केलेला आहे व मी त्याला थोडंसं प्रयत्न अगदी योग्यरित्या केलेलं होतं. ओके. म्हणजे अगदीच 15 ऑगस्टपर्यंत मी मॅगझिन रेडी करून तुम्हाला ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती दिलं. पण पहा लगेच 15 तारखेपासून ना लोकसत्ता वृत्तपत्रच मला भेटत नाही आहे किंवा त्याची PDF देत नाही आहेत. ओके. त्यामुळे मी काय केलं पहा, हे जे मॅगझिन होतं आपलं त्याला चेंज करण्याचा प्रयत्न केला व आता चेंज असा झालेला आहे. आता अगदीच यामध्ये मी जे महत्त्वाच्या न्यूज आहेत ना त्या सर्व टाकलेल्या आहेत. आता इथे पहा ही न्यूज कशासाठी गरजेची आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षानंतर निवडणुका होत आहेत ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्या नात्याने. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, ही प्रिलिमसाठी खूप महत्त्वाची न्यूज आहे, राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका वगैरे. आता ही मॅगझिन स्वरूपातच आहे व यासोबतच पहा मी लेख पण टाकलेले आहेत. जसं मंकी पॉक्सबद्दल इथं लेख आहे, एकच मिनिट कुठे, हां हे पहा यामध्येच लेख पण आहेत. त्यामुळे तुम्ही काय करू शकता काम, तर अगदीच डेली ही जी PDF आहे ती तुमच्यासोबत ठेवा व जेव्हा जेव्हा तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही ही वाचू शकता. व तुम्हाला जर हा आर्टिकल काही समजत नसेल ना तर तारीख ओळखायची, तारीख इथं दिलेलीच असेल 17 ऑगस्ट 2024 बरोबर. मग त्या दिवशीचा तुम्ही परत एकदा यूट्यूबवरचं व्हिडिओ तुम्ही माझं नक्की पाहून घेऊ शकता की 17 ऑगस्टला काय म्हटलं होतं मी किंवा याचे लिंकेजेस वगैरे काय दिले होते. आता माझ्या मते ही एक बेस्ट मेथड असू शकेल, तुम्हाला हेल्प पण नक्की करेल पहा. तर आता इथे आपण थांबूयात. आय होप तुम्हाला तुमचं उत्तर मिळालेलं असेल. तरी देखील याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.